महायुतीच्या वाट्याला कमी जागा येतील आणि त्याच्यामुळे स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही अशी एक चर्चा सुरू झाली आहे. कितपत तथ्य आहे? राष्ट्रवादी वेगळा लढण्याचा विचार करते? या सगळ्या बातम्या कल्पोकल्पित निराधार पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहे. या उलट अधिकृतपणाने मी एक विधान नक्कीच करेन की महाविकास आघाडीमध्ये जितक्या जागांच्या वरती सहमती झाली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये सहमती त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु महायुतीच्या सरकारने अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल असं वातावरण महायुतीला झालेलं आहे. आणि ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल अशापैकीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशापैकीच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सगळं ऐकल्यावर पाहिल्याच्या नंतर मनोरंजन झाल्यासारखं वाटतं. नितेश राणेंसारखे नेते वारंवार विधानं करतात त्या संदर्भात तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे. अजितदादाही खुल्या मंचावर याबाबत भाष्य करतायत. पण अल्पसंख्याकांच्या संदर्भात भाजपाचे नेते वारंवार वादग्रस्त भूमिका मांडत आहेत. त्याच्याबाबतची तुमची भूमिका ठोस आहे नाही किंवा त्यावर काही टिकाव देत आहे? जी काय वक्तव्य या संदर्भामध्ये होत आहेत त्या बाबतीमध्ये शिवसेनेचे सुद्धा प्रमुख नेत्यांनी जाहीरपणाने भूमिका व्यक्त केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वाने या संदर्भामध्ये जाहीरपणाची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे महायुतीच्या एकसंघ भूमिकेवरती कुठल्याही पैचं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि वारंवार संजय राऊत विधान करतायत की तुम्ही वेगळे जाण्याची भूमिका आहे. संजय राऊतांचा सकाळपासून जो दावा परत सुरू होतो की तुम्ही वेगळे जाण्याची भूमिका आहे, तुम्हाला वेगळं ठेवलं जाईल असं म्हणलं जातं. संजय राऊतांनाच काल परवा जी चपराक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून जी मिळाली, काँग्रेस पक्षाकडनं जी मिळाली, त्याने आपले राजकीयदृष्ट्या गाल सांभाळावेत. मग त्यांनी महायुतीची त्या ठिकाणी काळजी करावी. स्पष्टपणाची भूमिका आहे की त्यांनाच त्यांच्या आपसामध्ये नेमकं कोण दावा ते करतात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा. काँग्रेसमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे अनेक उमेदवार आहेत, इतरही पक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीचं वातावरण ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांनी महायुतीच्या बाबतीमध्ये काही भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही देखील जाहीर सभेमध्ये असं म्हणलं होतं की पक्षातला जो बेशिस्तपणा आहे तो उचलून घेतला जाणार नाही. दादांनी सुद्धा त्याच नेत्याच्या संदर्भातलं जे वक्तव्य केलेलं आहे, तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या पदाधिकाऱ्याबद्दल बोलत आहात त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्यावर ठाम आहात का? काही कारवाई होणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बेशिस्त खपून घेतली जाणार नाही हा स्पष्टपणाची भूमिका प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझी आहे, राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आदरणीय अजितदादांची आहे, कार्याध्यक्ष या नात्याने प्रफुल्लबाईंची आहे, पक्षाच्या संसदीय मंडळाची भुजबळ साहेबांचीच आमच्या सर्वांची त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण जे काय बोलतात त्या संदर्भातला पूर्णपणाचा अहवाल मागून घेऊन त्या बाबतीतली उचित कारवाई ही नक्की त्या ठिकाणी केली जाईल. काँग्रेसमध्ये आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की जे मुख्यमंत्री पद असणार आहे ते सत्ता आल्यानंतर काँग्रेसकडे असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये जर सत्ता आली तर कुणाकडे जाईल मुख्यमंत्रीपद? जे मिळणारच नाही त्याच्याबद्दल चर्चा होते आहे. याच्यासारखा दुसरा कुठला राजकीय विनोद असू शकत नाही आणि असे विनोद रोजच घडत जावोत अशीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. असं आहे, प्रत्येक पक्षाचा अतिउत्साही कार्यकर्ता आपल्या पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. तो भाग आलायदा. पण महाविकास आघाडीमध्येच या एका पदावरना किती सुंदरपती संधी आहे हे आपण त्या ठिकाणी अनुभवतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की रेल्वे अपघात काल एक महत्त्वाची बाब समोर आली की रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडरचा बाटला जो तो आढळला आणि जी रेल्वे होती ती जवानांची रेल्वे होती. नेहमी या रेल्वे मंत्र्यांवर टीका महाविकास आघाडीकडून केली जाते, पण कालची घटना खरंच गंभीर कसं बघत आहे? नाही, ही खरंच गंभीर घटना आहे. शेवटी देशभरामध्ये रेल्वेचं जाळं प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी विणलं गेलेलं आहे. रेल्वेचा
प्रवास, रेल्वे प्रवासांची सुरक्षितता या गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्र सरकार त्या ठिकाणी ठेवत असतं. घातपात आहे का किंवा याच्यावरतीमध्ये अन्य काही इतर काही कारणं आहेत का याची उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि संबंध रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वेची सुरक्षितता ही पुढच्या कालावधीमध्ये कशी अधिक योग्य राहील या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने पावलं उचलावी. सर, राष्ट्रवादी